अक्षय तृतीयेनिमित्त उमरदे खुर्द येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत ओढली 12 गाड्यांची लांगड। खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त पंचक्रोशीतील भाविकांनी लावली हजेरी। श्रद्धा आणि भक्तीचा अद्भुत संगम, संस्कृती आणि परंपरेचा सुरेख संगम। नंदुरबार तालुक्यातील उमरदे खुर्दे गावात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री खंडेराव महाराजांच्या यात्रेनिमित्त 12 गाड्याची लांगड ओढण्याचा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। लोखंडी साखळी तोडून 12 गाड्यांची लांगड ओढण्याच्या या थरारक उत्सवाचा अनुभव घेण्यासाठी जिल्हाभरातील भाविकांनी येथे मोठी गर्दी केली होती। पिढ्यानपिढ्यांची परंपरा उमरदे खुर्दे येथील साळुंके परिवारात आहे। ही परंपरा अत्यंत जुनी आहे। श्री खंडेराव महाराजांचे परमभक्त कैलासवासी लकडू साळुंके यांनी ही परंपरा सुरू केली होती। त्यानंतर त्यांचे चिरंजीव कैलासवासी दगा साळुंके, पुढे कैलासवासी गोकुळ साळुंके, पुढे कैलासवासी सुदाम साळुंके आणि आता त्यांची तिसरी व चौथी पिढी ही सेवा मनोभावे पार पाडत आहे। सुदाम साळुंके यांचा मोठा मुलगा जितेंद्र साळुंके ओढत होता, परंतु शरीर प्रकृती ठीक नसल्याने सध्या त्यांचा लहान बंधू महेंद्र मराठे हे 12 गाड्या ओढत आहे। साखळी तोडल्यानंतर वाजत गाजत या 12 गाड्या ओढल्या गेल्या। परंपरेनुसार या गाड्या गावाचा पोलीस पाटील थांबवत नाही तोपर्यंत पुढे ओढल्या जातात। या सोहळ्याची केवळ गावकरीच नव्हे तर जिल्ह्याच्या विविध भागातून भाविक दर्शनासाठी येतात। या यात्रेनिमित्त मंदिरात श्री खंडेराव महाराज, म्हाळसाबाई आणि भानुबाई यांच्या मूर्तीची विशेष पूजा करण्यात आली। या 12 गाड्यांच्या सोहळ्यामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण होते। या निमित्त खेळणी व इतर वस्तूंची दुकाने थाटल्याने यात्रेला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते। यात्रेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी रमेश कुटे काय म्हणाले ते पाहूया। अक्षय तृतीयेची यात्रा गाव आमचं उमरदे खुर्द, तालुका नंदुरबार, जिल्हा नंदुरबार या गावाला या यात्रेची, खंडेराव महाराजांची यात्रेची परंपरा जवळजवळ 100 वर्षापासून सुरुवात आहे। आणि याच्या अगोदर या ठिकाणी गोकुळ दगा साळुंके या खंडेराव मंदिराचे मुख्य पुजारी होते। त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव सुदाम गोकुळ साळुंके यांनी ती सेवा स्वीकारली। त्यांनी बरेच वर्ष हे कार्य केलं। त्याच्यानंतर आता या खंडेराव महाराजांच्या यात्रेचं संचालन सर्व काम आपले जितेंद्र भाऊ सुदाम साळुंके हे करणार, परंतु त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना हे कार्य झेपवलं जात नाही म्हणून त्यांचे लहान बंधू महेंद्र सुदाम साळुंके हे करतात। सुरुवातीला या ठिकाणी सायंकाळी 5 वाजेपासून या कार्यक्रमाला सुरुवात होते आणि 5 वाजेनंतर या ठिकाणी एक कचरा असतो, त्याला 4 फेऱ्या मारल्या जातात। गाव जी काही हनुमान मंदिर, भवानी देवीचं मंदिर, अशा ज्या काही देवदेवता आहेत त्यांना सर्वांना साष्टांग नमन करून या ठिकाणी 4थ्या फेरीला या ठिकाणी साखरदंडाची व्यवस्था केलेली असते। आम्ही त्याचं नियोजन ग्रामस्थ करत असतो आणि ते साखरदंड तोडल्यानंतर मग 5व्या फेरीला एक फेरी प्रदक्षिणा करून आणि त्या ठिकाणी तगतरावाची लांगड ओढली जाते। लांगड ओढल्यानंतर हा कार्यक्रम संपुष्टात येतो। अशा प्रकारे दरवर्षी हा आमचा उमरदे खुर्द या गावामध्ये कार्यक्रम संपन्न होत असतो। सर्व गावकऱ्यांचं या ठिकाणी भरपूर योगदान आहे, सहकार्य आहे, सर्व तरुण मंडळी आहे आणि त्याचं अतिशय चांगलं योगदान आहे।